अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील सराफ व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलं आहे। या प्रकरणातील धक्कादायक खुलासा म्हणजे फिर्यादी सराफ व्यावसायिकाच्या सख्ख्या आतेभावानेच हा दरोड्याचा कट रचल्याचं उघड झालं असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी एका महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। कोल्हापुरातील शुक्रवार पेठ परिसरात राहणारे तेजाराम पेराजी माळी यांचा सांगरुळ येथे सराफी व्यवसाय आहे। 21 मार्च रोजी रात्री तेजाराम आपले दुकान बंद करून घरी परतत असताना दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लुटली होती। या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की तेजाराम यांचा आतेभाऊ प्रवीण ओबाराम माळी मूळ राहणार राजस्थान सध्या राहणार शुक्रवार पेठ यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रवीण माळी हा दरोड्यातील दागिने घेण्यासाठी आपल्या राजस्थानमधील साथीदार खुशबू जसराज परमार हिला भेटण्यासाठी रंकाळा तलावातील पतोडी घाटावर येणार होता। पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून प्रवीण आणि खुशबू या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या गुन्ह्याची कबुली मिळाली आहे। पोलिसांनी या दोघांकडून 51 ग्रॅम सोन्याचे आणि 119 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 11,18,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या दरोड्यात सहभागी असलेले इतर 4 साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सख्ख्या नातेवाईकानेच दरोड्याचा कट रचल्याने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।